हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाक बनवते मी. आज दोडक्याची भाजी बनवते. आत्यान त्यांना आज बाहेर जेवायला आहे, हे आमंत्रण आहे त्यांना, तर ते तिकडे जाणार आहे. तर इथं मस्त अशी दोडक्याची भाजी बनवली आहे आणि सोबतच बाजरीच्या भाकरी. आणि इथं कानासाठी ओट्स बनवायला ठेवले दिदींनी, त्याच्यात थोडंसं ॲपल टाकले. काल आम्ही बनवले कानाला, ते आवडले. मग म्हटलं आज पण काल सकाळी त्यांनी ओट्स खाल्ली, त्याच्यावर त्यांनी काही खाल्लंच नाही. थोडंच पेज खाल्ली, बाकी काहीच नाही खाल्लं. आणि सारखं नको करायचं खायला पण, त्यामुळं मग आज थोडंसं लवकरच बनवलं आहे त्याला. म्हणजे आता मस्त जेवण करीन आणि झोपल. शेट आत्ताच उठले आणि आता बॉक्समध्ये काय काय दे पाहायचं काम चालू आहे. दे बॉक्समध्ये ठेवून दे, मला देतो. दे बॉक्समध्ये ठेव परत बॉक्समध्ये. दादू रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी कर बर. अगं पडलं. पडल्यावर तर लय हसू येतं आम्हाला, आम्ही पडलो का. अरे पडलं. तिकडे नको जाऊ, इकडे पडशील. चल इकडे, चला दर हे घे चल. याच्या चल, याच्यातून काढ. चल काढते त्याच्यातून, बॉक्समधून काढ बाहेर. हां घे बॉक्स, पुढं घे तुला. ये टाळ्या. खायचं नाही दादू, शी येते, शी ग बाई शी. कानाला आम्ही आज काकांचा टी शर्ट घातलाय. उभा करावं कानाला. ये जादू. ए जादू बुवा, चल इकडे धर. आपल्या बॉक्स मध्ये काय चल पाहिजे ना आपल्याला. धर. ये बघ. चल मी शर्ट काढून घेते. तो हे बा आमची झोप पाहिली कशी चालू आहे. अंगावर टाकेल होत, अंग काढलं डोंगा खाली. असंच म्हणते ना मम्मी. त्या अंगावरलं डोंगा खाली गेलं, काय करायचं आता. कानाची मम्मी वेडी हुशार, कानाची मम्मी हुशार. आज नाही मी काहीच याचं उत्तर दिलं. व्याजा सकट. अरे निळू फुले. याचं उत्तर व्याजा सकट दिलं. मस्त झोपत. पुढच्या 5 मिनिटं द्या झोपून जा. 5 पण जाऊ नका. टाइम स्टार्ट नाव. 2:24 झालेले. टाइम चालू झालेला आहे. 2:29 तो झोपेल पाहिजे. एक तोळा. हा, आणि जेवढी देणार याची बी अवकात आहे ना, तेवढ्या हिशोबानच मागा. काय 10 रुपये खर्च होईपर्यंत आपण आहे काही नाही करणार. 10 रुपये बरं तुमच्यासाठी 50 रुपये खर्च होऊस तर आहे काही नाही करणार.
आम्हाला बर्थडेला तगडी पार्टी लागते आम्हाला काय ए बाई बर्थडेची तर भेटणारच आहे ना. सेपरेट लागते. झोपत ती बाय 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 आमच्या इज्जतचा प्रश्न आहे. काका बडबड नाही करे. का ना बाय बाय. तुम्ही खाली बसा. चिटिंग केली तर तो उठणार आहे. 25 झालेले 1 मिनिट कमी झालंय. बाय. गप्प बसा ना. तुम्ही बोलले मी काहीच नाही म्हणत, त्याचा आवाज का त्याला तुमच्या गप्पा ऐकायचे. ते बा काय ना तुला मी त्याच्यात अर्ध घेतो आणि तू झोप. का ना तू झोपणार तो आहे. काकाच्या पार्टीत येतो. प्लीज आता कोणीच शब्द काढायचे नाही. मी गप. स्माइल व्हिडिओ करायचे. प्लीज शांत बस. 2:26 झालेले 3 मिनिटं राहिले. पाहिजे तुम्हाला आवाज येतोय अगे अगे. चंद्र झोपून उठून येईल पण हा चंद्र झोपायचा नाही. तुम्ही शांत बसा. 27 2 मिनिटं राहिले फक्त. शांत 28 झालेले आहे गाईज. 1 मिनिट शिल्लक राहिलं आणि पांघरून काढून चेक केलं मी झोपेले का नाही झोपेले. झोपून आले. 1 मिनिट राहिलं. 1 मिनिट. पालत झालं त्याच्यात काय झोपेल ते. झालेला आहे. टाइम संपलेला आहे. काय करे तुमचं झोपला तुम्ही. का ना. ऑफिशियली तुझी मम्मी आणि काकी हारलेले आहे. आता तू झोपून घे बरं का दादू. आता झोपून घ्यायचं हा? आपल्या दोघायला पार्टी आम्हाला भेटणार नाही आहे. वाटत आहे करेक्ट 5 मिनिट सांगते. काय खोटर रे. का ना आता झोपून घे रे दादू. आता नको उठू पण का म्हणे. पार्टी पाहिजे ते. माझे 50 रुपये मला आत्ता लागते. 25 कानाला द्यायचे. बोलीच नव्हती. काय खोटर रे. तुम्ही आम्हाला द्यायची कधी बोली झाली. आम्ही तुमच्या देणार पुढे येणार ही बोली झाली. तुम्ही म्हणले का नाही तुम्ही झोपला म्हणले. तर. माझे 50 मला रिटर्न लागते. तुम्ही बोलले कानाला 25 द्यायचे. तुम्ही म्हटले का तो जर नाही झोपला तुम्ही मला 50 द्या. कानाचे 25 लागते मला. का ना आम्हाला पार्टी द्यावाच लागणार. त्याला बळबळ होईना झोपी लावायचं पटकन प्रयत्न मम्मी होता. 5 मिनिटात झोप लावलं तर 50 रुपये पार्टी देणार होतो. मी माहीत वाटार म्हणेल होतो. जर नाही झोपला तो तर काय रिटर्न बोलायचं राहतं का. तुम्ही मला 50 द्यायचे. हे म्हणलेच नव्हते तुम्ही मला. द्यायला पाहिजे का नाही या दोघींनी 50. व्हिडिओ मध्ये तुम्ही तू आता तुला असं झालं कोणाची बाजू घ्यावा. तू काय बोलणंच बोला ना. दादू घे झोपून आता. नाही आता ते खोटे ते बोलले. बरोबर आहे ना तो. धोका झाला काहीच. झोपणार आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा यांनी
50 द्यायला पाहिजे ना का नाही द्यायला पाहिजे. असतं ना आम्ही म्हणलोच नसतो आणखी 5 मिनिटं तुम्ही म्हणलेच नाही. तुम्ही रिटर्न अरे किती कॅमेऱ्यावर खोटं बोलत आहे. तुझं फक्त हे पोर्शन कट कर मग तुला दाखवतो मी. चालेल, मला माहिती आहे तुम्ही म्हणलेलंच नाही. कमेंटमध्ये सांगा गाईज कोण जिंकलेलं आहे आणि कोणी कोणाला 50 रुपये दिले पाहिजे. आमची 50ची पैंजच नव्हती. पैंच कशी होती की त्याला जर आम्ही 5 ऐकून घ्या त्याला जर आम्ही 5 मिनिटं गाई झोपवलं, तर वेळ त्याला झाल्यानंतर 50 लोक रुपये रूल देणार बदलवतील, पलटून पडतील, शब्द बदलवतील, भाषा फिरवतील, पण तुम्ही कमेंटमध्ये खरं बोला. जाऊ तुम्ही आता रेटू राहिली, जाऊ दे. आता ते असंच होतं दरवेळेस. तुम्ही आता आता तो जर झोपेला असता ना माझ्या मुंडक्यावर बसून माझ्याकडून 50 घेतले असते तुम्ही. बनवली होईल होती ना पण हा? घेतलेच असते. तर काय आता काय नव्हती आमची डायरेक्ट. मला न्याय फक्त सबस्क्रायबरच देऊ शकतो. सबस्क्रायबर्स खरं खरं नाही द्या खोटं नाही. जी बोली ठरली होती त्याच्यावरच बोलायचं. तुम्ही म्हणायचं नाही का मग अजम्पशन लावून तर नाही कोणी हे करू. सत्य परिस्थिती 5 मिनिटं झालेले टाइम लावून होतं शिवाय असं कसं म्हणले नव्हतं. नाही तुम्ही म्हणले असते ना बरं तो जर नाही झोपला ना तर तुम्ही माल 50 द्यायचे. तुम्ही हे बोललेच नाही, हे वाक्यच बोललेले नाही असं तुम्ही. ठरेलच नव्हतं. एकच साईडचे खरे बोल हातकरून नाही म्हणून मांडवलून त्यांना दिसणार नाही. जे खरं गाईज कमेंटमध्ये सांगा फक्त कोण जिंकलेलं हा, आहे चालेल, आणि कोणी 50 रुपये द्यायचे ते सांगा फक्त. कोणीच नाही देणार. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय कोण आहे गुड बॉय गुड बॉय मोठी जन्म देने के लिए नहीं करता. आता करू नको थांब. आता नाही करायचं.